एकंदरीत आज उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार अमोल चव्हाण आणि श्रीमाताई म्हैसाळे पंचायत समितीचे उमेदवार या दोघांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी अर्जुनेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये होतो। ज्यावेळेला ही उमेदवारी निवडत असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा नवीन जुन्याचा संगम करायला लागतो, तरुण ज्येष्ठांचा संगम करायला लागतो। सगळ्या जातीपातींना सामावून घेऊन पॅनल आपण उभा करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून प्रत्येक समाजाला न्याय मिळावा। इथं काही ठिकाणी मित्रत्वाची लढाई आपण या राजश्री शाहू विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार तिथं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती। राहिल्या ठिकाणी राजश्री महायुती ही एकत्रितपणाने काम करते। त्या तालुक्याचा विकास झाला, त्याला अधिक जर गती द्यायची असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जसा खासदार आमदार ही एक विचाराची आहे, त्याच पद्धतीने जर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल तर एक विचाराची झाली तर विकासाला अधिक गती मिळते। त्यामुळे या सगळ्या लोकांच्या पाठीमागे हे जनतेनं राहावं एवढी जनतेला मी आवाहन करतो। आज आपल्यासोबत आहेत शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर। आज उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाड येथे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि मग या निमित्तानं मी आमदारांशी संवाद साधणार आहे। साहेब, उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत अर्जुनवाड या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार यांचा आपण प्रचाराचा शुभारंभ केला, काय सांगाल या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं? एकंदरीत आज उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार अमोल चव्हाण आणि श्रीमाताई म्हैसाळे पंचायत समितीचे उमेदवार या दोघांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी अर्जुनेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये होतो आणि एकंदरीत मगासपासून जवळपास 2-2.5 तास जर लोकांचा सगळा उत्साह बघितला तर निश्चितपणे राजश्री शाहू विकास आघाडीला केवळ नुसतं अर्जुनवाड आणि परिसर ह्या उदगाव मतदारसंघामध्येच नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि आजच माघारीचा दिवस होता आणि 3 वाजेपर्यंत माघार होती। एकंदरीत जे लोक ही राजश्री शाहू विकास आघाडीकडे उमेदवारी मागितलेली होती त्या जवळपास सगळ्या लोकांनी या ठिकाणी राजश्री शाहू विकास आघाडीवर विश्वास ठेवून माघार घेतली। ज्या लोकांनी राजश्री शाहू विकास आघाडीवर विश्वास ठेवून ज्यांना तिकीट मिळालं नाही त्या लोकांनी माघार घेतली, त्या लोकांचं मनापासून या ठिकाणी राजश्री शाहू विकास आघाडीतला एक घटक म्हणून मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। साहेब, आपली महायुती पुरस्कृत आता राजश्री शाहू विकास आघाडी आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतात, महायुतीचा कशा पद्धतीने आपल्या निवडणुकीमध्ये पाठिंबा राहणार आहे? निश्चितपणे महायुतीची ही मोठ आपण महायुती आणि सगळ्या समविचारी लोकांना एकत्रित करून ही राजश्री शाहू विकास आघाडी ही एकत्रित करून ह्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून आपण पॅनल उभा केले। निश्चितपणे तालुक्यातल्या जनतेचा याला उत्स्फूर्त असा पद्धतीचा पाठिंबा। साहेब, आता तुम्ही म्हणलात की अनेक उमेदवारांनी माघार देखील घेतलेली आहे, पण उमेदवार निवडताना काही ठिकाणी जुने चेहरे आहेत आणि ठिकाणी नवीन चेहरे आहेत, आपण नेमका कुठल्या गोष्टीचा विचार करून उमेदवार दिले आहेत? ज्यावेळेला ही उमेदवारी निवडत असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा नवीन जुन्याचा संगम करायला लागतो, तरुण ज्येष्ठांचा संगम करायला लागतो, सगळ्या जाती धर्माचा एकत्रीकरण करायला लागते। एका बाजूला आमचं जर राजश्री शाहू विकास आघाडीचं जर पॅनल आपण जर बघितलं तर बहुजन समाजातल्या सगळ्या घटकाला एकत्रितपणाने घेऊन हे पॅनल उभा करण्याचा आपण प्रयत्न केलाय। या तालुक्यामध्ये या पॅनलमध्ये सगळ्या जातीपातींना सामावून घेऊन हे पॅनल आपण उभा करण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून प्रत्येक समाजाला न्याय मिळावा। साहेब, आपण आमदारकीच्या निवडणुकाला आणि नगरपालिकेच्या निवडणुकाला माहितीचा घटक पक्ष भाजप आपल्यासोबत म्हणजे होता आणि आज तो कुठेतरी भाजपच्या देखील या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी उमेदवार आहेत, 1-2 वगळता, मग काय सांगाल भाजपचा आपल्याला कितपत कशा पद्धतीने पाठिंबा राहणार आहे? निश्चितपणे जिथं काही आपल्या युती होऊ शकले नाही तिथं काही ठिकाणी मित्रत्वाची लढाई आपण या राजश्री शाहू विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार तिथं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती। राहिल्या ठिकाणी राजश्री महायुती ही एकत्रितपणाने काम करते। या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं अर्जुनवाड आणि उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेला काय आवाहन कराल? निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या 5-6 वर्षामध्ये ह्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून या तालुक्याचा विकास झाला त्याला अधिक जर गती द्यायची असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जसा खासदार आमदार ही एक विचाराची आहे, त्याच पद्धतीनं जर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल तर एक विचाराची झाली तर विकासाला अधिक गती मिळते। त्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे हे जनतेनं राहावं एवढी जनतेला मी आवाहन करतो।